अरे क्या है? राऊतसाहेब, सर्वोच्च न्यायालयात सलग 5 दिवस सुनावणीनंतर पुन्हा पुढच्या आठवड्यातही ठाकरे गटाकडून युक्तिवाद केला जाण्याची शक्यता आहे. पण काल जो एक युक्तिवादात म्हणणं मांडलं गेलं की एकाच वेळेस विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोग यांच्याकडे होत असलेल्या सुनावणीवर त्यावेळेसच्या आक्षेप घेताना पुन्हा हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करावं. आता त्यात म्हटलं जाते तसं नाही आहे ते. 5 दिवस सलग आमचा युक्तिवाद सुरू आहे. काल तो अर्धवट राहिला. आता मंगळवारी पुन्हा कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत हे एक शेवटचा दिवस आहे, युक्तिवाद करतील. सर्वोच्च न्यायालयानं आम्हाला जितका वेळ हवा आहे तेवढा दिलेला आहे. तुम्ही जो म्हणताय तो अपात्रतेचा वेगळा विषय आहे. आता जो युक्तिवाद सुरू आहे तो युक्तिवाद पक्ष आणि चिन्ह या संदर्भात निवडणूक आयोगानं जे शेण खाल्लेलं आहे, जे आमचा पक्ष आणि चिन्ह अमित शहा आणि निवडणूक आयोग ह्यांनी एकत्र येऊन पार्टनरशिपमध्ये शेकडो कोटी रुपयांना विकलं. आमचा पक्ष आणि चिन्ह विकलं मिंदे गटाला. त्याचा आकडाही सगळ्यांना माहिती आहे. हे काही धर्मादाय काम नाही आहे ना. हे धार्मिक काम, धर्मादाय, हिंदुत्वाचं नाही. अमित शहा आणि निवडणूक आयोग या दोघांनी मिळून शेकडो कोटी रुपयाचा व्यवहार करून शिंदेबरोबर, मिंद्यांबरोबर आमचा पक्ष, बाळासाहेब ठाकरेंचा हिंदू हृदय सम्राटांचा पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाण हे मिंदेला विकलं. भ्रष्टाचार हा सगळ्यात मोठा. तर त्याच्यावर युक्तिवाद सुरू आहे की निवडणूक आयोगानं कसा भ्रष्टाचार केला, संविधानाची कशी हत्या केली, नियमांचं कसं उल्लंघन केलं, ह्याच्यावरती हा युक्तिवाद सुरू आहे. ह्याच्यामध्ये पुन्हा अपात्रतेचा विषय आलेला आहे. अपात्रतेसंदर्भात धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालच्या खंडपीठानं काही निरीक्षणं नोंदवली. तेव्हा ते घटनापीठ होतं 7 जणांचं. त्याच्यामुळे तो जो विषय आहे अपात्रतेचा आणि व्यापक देशातल्या अपात्रतेसंदर्भात, देशामध्ये जेव्हा अशा घटना घडतात, पक्ष चोरणं, आमदार फोडणं आणि मग अपात्रतेसंदर्भात निर्णय न घेणं वेळेत आणि मग अपात्रच व्यक्तीला मुख्यमंत्री करणं, जसं आपल्या महाराष्ट्रात झालं, त्या संदर्भात 7 सदस्यीय खंडपीठानं या संदर्भात एक निर्णय घेऊन दिशा ठरवावी अशी ती भूमिका आहे. पण राऊतसाहेब, या सुनावणी दरम्यान तुम्ही ज्या प्रतिक्रिया व्यक्त करता आहेत, शिंदे शिवसेनेच्या नेत्यांचं असं म्हणणं की राऊतसाहेब अशा पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त करतात जणू राऊतसाहेबच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. असं काहीच मी म्हटलेलं नाही आहे. मी कधीही या भूमिकेतून मत व्यक्त केलं नाही. दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी संपल्यावर जेव्हा पत्रकार विचारतात की आज काय झालं, तेव्हा मी आतमध्ये घडलेल्या आमच्या भूमिकेविषयी सांगतो. न्यायालयानं केलेलं जे मत व्यक्त आहे केलेलं त्याच्यावर बोलतो. पण माझं एक वाक्य मात्र कायम असतं, निवडणूक आयोगानं शेण खाल्लं, आमचा पक्ष विकला, आमचं चिन्ह विकलं, त्या संदर्भात हा युक्तिवाद सुरू आहे. हे माझं मत कायम आहे. त्याच्यामध्ये मी कशाला सर्वोच्च न्यायालय, मला माहिती आहे तुमच्यापेक्षा जास्त कोर्टबाजी आम्ही पाहिलेली आहे. तुम्ही आत्ता कोर्टात जाताय हो. तुम्ही कधी साधं तुरुंगात गेला नाही, जेलमध्ये गेला नाहीत, आंदोलन केलं नाहीत, लाठी खाल्ली नाही. आम्हाला काय तुम्ही शिकवताय? पण राऊतसाहेब, तुमच्याकडून जसे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल आहेत, सलग 5 दिवस सुनावणी आणि त्यांनी जे युक्तिवादात मुद्दे मांडले आहेत, शक्यता अशी आहे किंवा पुढच्या काळात शिंदे शिवसेनेचे मांडू द्या. न्यायालय आहे, ज्येष्ठ विधिज्ञ आहे, असू द्या ना, असू द्या. न्यायालय आहे, दोन्ही बाजू ऐकल्या जातात, दोन्ही बाजू ऐकल्या जातात आणि त्या ऐकल्याशिवाय कोणतंही न्यायालय निर्णय घेत नाही. पण आमच्या प्रकरणामध्ये आमची बाजू ऐकली गेली नाही निवडणूक आयोगात.
आधीच्या सुनावणीत हे आम्ही सांगतो आहोत. आणि जे वारंवार म्हणतोय निवडणूक आयोगानं शेण खाल्लं, निवडणूक आयोग विकला गेला आणि त्याने आमचा पक्ष आणि चिन्ह विकला शेकडो कोटींना, हा व्यवहार मी वारंवार सांगितलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना त्यांची बाजू मांडू द्या की आम्ही निवडणूक आयोगाला कसं शेण भरवलं, निवडणूक आयोगानं कसं शेण खाल्लं, आम्ही कोणाकोणाला विकत घेतलं, आम्ही गुवाहाटीला कसे गेलो, हे त्यांना सांगायला पाहिजे त्यांनी. आम्ही तेच सांगितलेलं आहे ना. एक जो आमदार अपात्र होणार आहे पक्षांतरानंतर अँटी डिफेक्शन लॉनुसार, त्या अपात्र ठरणाऱ्या व्यक्तीला तुम्ही राज्याचा मुख्यमंत्री केलं, हे देशाच्या घटनेच्या विरोधात, संविधानाविरुद्ध आणि 10th शेड्यूलच्या विरोधामध्ये आहे. इथेच शेण खाल्लेलं आहे सगळ्यांनी बसून सामुदायिक. आणि त्याचे निर्माते अमित शहा जे आता पळतायत तोंड लपवून, फक्त काल पार्लमेंटला मुखदर्शन दिलं आणि निघून गेले. संसदेचं अधिवेशन पार पडलं, मात्र त्यात फलित काहीच निघालं नाही. कारण राहुल गांधी परराष्ट्र धोरणाविषयी बोलताना म्हटले की यांचं परराष्ट्र धोरण म्हणजे गळाभेट आहे. नाही, गळाभेट नाही बोलले, मिठ्या मारणं, जबरदस्तीच्या मिठ्या मारणं. काल राहुल गांधींनी त्याचं प्रात्यक्षिक केलं गेलं. काल राहुलजींनी त्याचं डेमॉन्स्ट्रेशन, तुम्ही म्हणता प्रेझेंटेशन, प्रात्यक्षिक, बरं का, अख्ख्या जगाने ते पाहिलं आणि देशाच्या प्रधानमंत्र्याची छितू झाली. परराष्ट्र धोरण ही फार मोठी गोष्ट आहे भारतासारख्या देशासाठी. परराष्ट्र धोरण जे विदेश मंत्रालय आहे ते फार जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा वाढवण्यासाठी, मजबूत करण्यासाठी काम करतं. प्रधानमंत्र्याने कुठल्याही देशात जाऊन बनावट मेडल्स घेणं किंवा पुरस्कार घेणं AIने बनवलेले, त्यासाठी नाही, किंवा मिठ्या मारणं, घट्ट मिठ्या मारणं आणि त्या समोरच्या राष्ट्रपतीचा श्वास गुदमरणं त्या मिठीमुळे, याला परराष्ट्र धोरण म्हणत नाही. 2 राष्ट्रपतींचा श्वास गुदमरल्यात, मला माहीत नाही. नाही, पण राहुल साहेब त्यामध्ये इटलीच्या प्राईम मिनिस्टर मेलोनी यांचा उल्लेख झाला. मग त्यात काय त्यावर आक्षेप घेतलाय भाजपने की अशा पद्धतीने पंतप्रधानांची प्रतिमा डागाळणं हे योग्य नाही आणि आंतरराष्ट्रीय देशाचे प्रधानमंत्र्यांनी, अयोग्य मेसेज जातो. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी या देशाच्या संविधानाची प्रतिमा डागाळली. त्याचं काय? ज्या पद्धतीने डिलिमिटेशन बिल मंजूर होण्यासाठी आजही वेगळ्या पक्षाच्या खासदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, हे सुद्धा संविधान गुदमरण्यासारखंच आहे ना, डागाळण्यासारखंच आहे ना. शिवसेना फोडणं, तृणमूल फोडणं, राष्ट्रवादी काँग्रेस फोडणं, हे काय प्रधानमंत्र्याचं आणि अमित शहाचं काम आहे का, गृहमंत्र्याचं? काश्मीरला हल्ले होत आहेत, मणिपूर पेटलेलं आहे, देशामध्ये अस्वस्थता आहे, तरुण वर्ग चिडलेला आहे, बेरोजगारी वाढली आहे, महागाई वाढली आहे, रुपया घसरतो आहे, देशाची पत जागतिक स्तरावर घसरते आहे. याच्यावरती प्रधानमंत्र्यांना टेलिप्रॉम्प्टरशिवाय बोलता येईल का? या दोघांना भविष्यात म्हणजे 2029च्या आधी जावं लागेल, अशा प्रकारची परिस्थिती जागतिक स्तरावर सुद्धा आहे आणि आपल्या देशात सुद्धा आहे. मोदी आणि शहा जातील. नाही, ते आता झोपतच नाही येत ना, ते आता तरी कुठे झोपत आहेत? चेहरे बघा दोघांचे काळे ठिक्कर पडले. 20 दिवसांनी ते काल पार्लमेंटला लोकलज्जस्तेवाले वंदे मातरम जेव्हा आपण गातो संपताना, तेव्हा यावंच लागतं. तेव्हा ते खाली मान घालून आले त्या क्षणाला 3 मिनिटासाठी आणि ताबडतोब खाली मान घालून गेले. 56 इंच वगैरे काही नव्हतं. मैं हूँ, संपला तो विषय. आता दिल्ली खाली करण्याची वेळ आलेली. पण रावसाहेब 19 दिवसाच्या कालावधीमध्ये संसदेमध्ये काही काम झालं नाही. संसदेमध्ये फक्त विरोधी पक्षांनी गोंधळ घातला. कुठे गोंधळ घातला? फक्त अमित शहाचा राजीनामा हा एकमेव अजेंडा होता. भ्रष्ट आणि क्रूर तानाशहाचा राजीनामा मागण्यासाठी जर गोंधळ घालावा लागला तर ते लोकशाहीसाठी गोंधळ हा घालावा लागतो. आणि अशा प्रकारचा गोंधळ घालण्याची परंपरा, त्या परंपरेला मान्यता अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांनी दिलेली आहे. लोकशाहीतलं मोठं हत्यार आहे ते. जेव्हा एक देशाचा सैतानी गृहमंत्री मुलांवर पॅलेट गन चालवतो, टिअर गॅस चालवतो, दादागिरी करतो, पक्ष फोडतो, माणसं विकत घेतो, अशा अमित शहांचा राजीनामा मागण्यासाठी जर आम्हाला संसदेमध्ये
आवाज उठवावा लागला त्याला गोंधळ म्हणता येणार नाही. ती लोकशाही संरक्षणाची कवचकुंडल आहे. तसं एक राज्याच्या राजकारणातला विषय होता, केंद्रीय राजकारणात बोला. राज्याच्या राजकारणातला विषय होता की चाकणमध्ये अपुऱ्या सुविधांमुळे जवळपास अनेक कंपन्यांनी तिथून MIDC असेल आणि आसपासच्या त्या सगळ्या संकुलातील अनेक कंपन्यांनी तिथून जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उद्योगमंत्र्यांनी तातडीनं एक निवेदन जारी केलं की ते या प्रकरणी एक बैठक बोलवतील. पण आज शरद पवारांची या विषयावर एक फेसबुक पोस्ट आहे की पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर हे भूषणावह नाही आणि त्याबद्दल पवारांनी चिंता व्यक्त केली. सगळ्यात जास्त भ्रष्टाचार म्हणजे 5 टॉप ज्या मिनिस्ट्रीज आहेत महाराष्ट्रात त्याच्यामध्ये उद्योग खातं आहे. उद्योगमंत्र्यांनी कोणता नवीन उद्योग या महाराष्ट्रामध्ये आणला? 5,500 उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले किंवा बंद पडले. त्यासाठी काय केलं याचा लेखाजोखा कधी दिला आहे का? MIDCच्या जमिनी विकणं, व्यवहार करणं आणि मोठ्या प्रमाणामध्ये या कंपन्यांना पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडून नोटिसा मारून त्यांच्याकडनं खंडण्या उकळणं हे मिंदे गटाचा जो अर्ध सरकार आहे, अर्ध फडणवीसांच्या अर्ध यांचं आहे अशी मध्ये भिंत आहे. या अर्धा सरकाराकडून याच खंडणीबाजीची कामं चालू आहेत. चाकणची MIDC ही शरद पवारांच्या प्रयत्नानं तिथे सुरू झाली. ऑटोमोबाईल हब ज्याला आपण म्हणतो ते. अनेक जागतिक स्तरावरच्या मोटार कंपन्या तिथे आल्या. लाखोंच्या प्रमाणात रोजगार मिळाला, व्यवसाय वाढला तिथे. आणि आज तिथे कोणत्याही पायाभूत सुविधांच्या अभावी जर कंपन्या बंद पडत असतील, निघून जात असतील, त्याची जबाबदारी सगळ्यात आधी आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची. काय करतायत ते? उद्योगमंत्री नंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी सगळ्यात आधी आहे. ते मोठ्या मोठ्या गोष्टी करतात ना, इन्व्हेस्टमेंट आली, गुंतवणूक आली, अमुक आली, प्रगतीपथावर आहोत. गडचिरोलीसारख्या ठिकाणी खाण मालकांनी, खाण उद्योजकांनी जो उच्छाद मांडलेला आहे तो सुद्धा उद्योग खात्याच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्याच अधिपत्याखाली येतो. 1500 लोक तिथे ठार झालेले आहेत खाण उद्योगांच्या ट्रकखाली किंवा वाहनाखाली. काय करतात मुख्यमंत्री? महिला वसतिगृहामध्ये बऱ्याचशा सुविधा या अपुऱ्या आहेत. पाणी नसल्यामुळे शौचालयाला जाता येत नाही अशा प्रकारची सुविधा आहे. मंत्रालयाच्या अगदी बाजूला असलेल्या चर्चगेट येथे ही वसतिगृह आहे. सामाजिक न्याय विभाग काय करतो? तो सामाजिक सोशल जस्टिस मिनिस्ट्रीच्या अंडर येतं ना ते. म्हणजे ही सगळी खाती जी आहेत भ्रष्टाचाराने बरबटलेली ही डेप्युटी CM मिंध्यांच्या नेतृत्वाखाली आहेत. म्हणजे हे जे अर्ध सरकार जे आहे मिंध्यांचं त्यांचीच आहेत ना. उद्योग खातं, सोशल जस्टिस असेल, नगरविकास असेल, रस्ते असतील, हे अर्ध सरकार बरखास्त केलं पाहिजे. हे अर्धवट सरकार आहे, बरखास्त केलं पाहिजे. रावसाहेब, शिंदे शिवसेनेतले एक मंत्री आहेत गुलाबराव पाटील, ते जळगावमधील एका कार्यक्रमात असं म्हणाले की मी जर बोळा राहिलो असतो तर आतापर्यंत भाजपने मला खाऊन टाकलं असतं. हो, मग अप्रत्यक्षरित्या गिरीश महाजनांकडेच त्यांचा रोख आहे. हे मला माहिती. सर, राहुल गांधी ने कहा है कि बीजेपी RSS जोकर है. हाँ, बीजेपी तो जोकर है ही. और 2 बड़े जोकर बड़े पद पर बैठे हैं ना. और वो कैसे जोकर है, किस लेवल के जोकर है, ये जंतर मंतर पर बच्चों ने दिखाया है. आपने देखा होगा. देश को क्या मिला? मोदी जी के और अमित शाह के लीडरशिप में जो सरकार चल रही है, बताइए देश को क्या मिला? धार्मिक उन्माद मिला है. धर्म के नाम पर जो आप देख रहे हैं, जो चल रहा है, सिर्फ हिंदू मुसलमान, बस भारत पाकिस्तान. जंतर मंतर पर एक घोषणा मुझे बहुत अच्छी लगी. घर में बाप की चड्डी फटी है, घर में चूल्हा नहीं जल रहा है और ये मोदी मोदी कर रहे हैं. घर में बाप की चड्डी फटी हुई चड्डी है बाप की, घर में चूल्हा नहीं जल रहा है और मोदी मोदी नारे दे रहे बच्चे. ये स्थिति है देश की. अगर RSS अपने आप को राष्ट्रभक्त संगठना मानती है तो सबसे पहले मोहनराव भागवत जी ने, सरसंघ चालक है परम पूज्य, उसने दिल्ली में आकर खुलेआम एक पत्रकार प्रेस कॉन्फ्रेंस लेकर मोदी और शाह की पोल खोलनी चाहिए. और ये भागवत साहब का भी जिम्मेदारी है
देश के तरफ देखना और देश में जो चल रहा है उसके लिए आवाज़ उठाना। सर, राहुल गांधी ने एक और बात की है कि हक करना ये विदेश नीति है, क्या भी सहमत नहीं सर? ये विदेश नीति मोदी जी की है, देश की नहीं है। देश के विदेश नीति लगभग 80 साल से हम देख रहे हैं पंडित नेहरू जी से, और आज तक बहुत फ़र्क हो गया है। 10 साल में विदेश नीति ख़त्म हो गई है। प्रधानमंत्री कहाँ भी जाते हैं, किसी को भी जोर से ऐसा मीठी मारते हैं, हक करते हैं कि सामने वाला का सांस थम जाता है इतनी ज़ोर से। 1-2 राष्ट्रपति का तो श्वास थम गया था, मालूम है आपको। सर, उत्तर प्रदेश में 50,000 रुपया महिला को दिया जाएगा, क्या लगता है ये महाराष्ट्र की तरह ही है? चुनाव बिहार में दिया 10-10 हज़ार, महाराष्ट्र में दिया 1500। अब बिहार में 1 वोट की कीमत है 50,000। भाव बढ़ गया, भाव बढ़ गया। मोदी की और अमित शाह की तो यही तो रीत है, 50-50। अब और कहाँ चुनाव होगा तो 1-1 लाख रुपया दे देंगे। चलिए, थैंक यू।